नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मागच्या सेशनमध्ये आपण न्यूटन्स इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ही आपण बघितली, डिराइव्ह पण केली आहे। तर आज आपण डिस्कस करणार आहोत ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि त्याचबरोबर एस्केप व्हेलोसिटी। ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी हा एक छोटासा कन्सेप्ट आहे आणि त्यानंतर एस्केप व्हेलोसिटी कशी डिराइव्ह करायची, मॅथमॅटिकली त्याला प्रूव्ह कसं करायचं, त्याची व्हॅल्यू कशी आपण फाइंड करायची, ते आज आपण सेशनमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय की एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये त्याच्या पोझिशनमुळे जी एनर्जी स्टोअर झालेली आहे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो। म्हणजे असं आपण कन्सिडर केलं की एक जी टाकी आहे तर ती 10 मीटर हाईटवरती आहे आणि एक जी टाकी आहे 40 मीटर हाईटवरती आहे। मग या दोन टाक्यांपैकी कोणाची सर्वात जास्त पोटेन्शियल एनर्जी राहणार आहे, तर जी 40 मीटर हाईटवरती आहे तिची पोटेन्शियल एनर्जी जास्त राहणार आहे। म्हणजे याचा अर्थ काय होतो की जेवढं आपण हाईटवरती जाऊ तेवढं पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये जास्त स्टोअर झालेली दिसते। पण याचा अर्थ असा नाही होत की आपण एखाद्या इनफायनाइट डिस्टन्सवरती जर गेलात तर पोटेन्शियल एनर्जी ही जास्त असणार आहे। तर पोटेन्शियल एनर्जी जर काउंट करायची असेल, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जर काउंट करायची असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे आणि तो म्हणजे सरफेसवरती असताना पोटेन्शियल एनर्जी इक्वल काय असणार, मायनस GMM बाय हा असेल R असेल। म्हणजे नुसता सरफेसवरती असताना आणि जर तो सरफेस पासून काही हाईट वरती गेला तर फॉर्म्युला आपला असेल पोटेन्शियल एनर्जी बरोबर मायनस GMM बाय R प्लस H असेल। मग आता तुमचा प्रश्न असेल की इथं मायनस का आलं, बिकॉज आपण एखादा ऑब्जेक्ट हा वर्टिकली अपवर्ड जातो, म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी चाललाय, म्हणजे तिथं कोणत्या प्रकारचे ॲसेलरेशन होत आहे, निगेटिव्ह ॲसेलरेशन होत आहे, म्हणजेच आपण निगेटिव्ह ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन होत आहे। म्हणून पोटेन्शियल एनर्जी जी असते सरफेसवरती असताना मायनस GMM बाय R असणार आणि जेव्हा ती एका स्पेसिफिक हाईटवरती गेलेली असणार आहे तेव्हा ती GMM बाय R प्लस H असणार आहे। म्हणजे हे इक्वेशन आपल्याला पुढे कामाला येणार आहे। तर आता आपण बघूया एस्केप व्हेलोसिटी म्हणजेच काय की जर सपोज माझ्या हातामध्ये हा ऑब्जेक्ट आहे, ही पेन आहे, मी ही पेन वर फेकली, मग काही वेळानंतर ही पेन काय होणार आहे, खाली पडणार आहे। मग त्याचं काय रिझन आहे की ती पेन खाली पडली, म्हणजे याचा अर्थ की त्या पेनची जी फायनल व्हेलोसिटी आहे तर ती 0 झाली, म्हणजे ती पेन खाली पडलेली आहे। म्हणजे तिचं जेव्हा ती पेन वर जाते त्यावेळेस तिच्यावरती नेगेटिव्ह ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन होते आणि जेव्हा ती पेन वरतून खाली येते तर त्यावेळेस पॉझिटिव्ह ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन होत आहे, बिकॉज ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या टुवर्ड्स येते आणि जेव्हा आपण वर फेकतो त्यावेळेस काय होते की ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जाते, म्हणजे ती जी व्हॅल्यू असणार आहे ती मायनसमध्ये असणार आहे। सो एस्केप व्हेलोसिटी म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला जी मिनिमम इनिशियल व्हेलोसिटी द्यावी लागते, तो ऑब्जेक्ट त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून गेला पाहिजे आणि तो परत कधी ॲटमॉस्फिअरमध्ये किंवा ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये नाही आला पाहिजे, त्याला आपण एस्केप व्हेलोसिटी म्हणतो। म्हणजेच काय बघा, द मिनिमम इनिशियल व्हेलोसिटी नीडेड बाय अन ऑब्जेक्ट प्रोजेक्टेड अपवर्ड टू ओव्हरकम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ। म्हणजे एखाद्या जर ऑब्जेक्टला एवढी आपण इनिशियल व्हेलोसिटी प्रोव्हाइड केली की तो ऑब्जेक्ट त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून जाणार आहे आणि तो परत कधीच वापस येणार नाही, अशा व्हेलोसिटीला आपण एस्केप व्हेलोसिटी म्हणतो। मग ही एस्केप व्हेलोसिटी कोणकोणत्या ठिकाणी यूज होते, जसं की तुम्हाला माहिती आहे सॅटेलाइट लॉन्चिंग होणं किंवा एखादे रॉकेट्स असतील, जे रॉकेट्स लॉन्च होतात, मग ते रॉकेट असतील किंवा सॅटेलाइट असतील जेव्हा लॉन्च करतात त्यावेळेस त्याला अशी काहीतरी मिनिमम व्हेलोसिटी द्यावी लागते, त्यावेळेस तो त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून गेला पाहिजे, परत तो कधी आला नाही पाहिजे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या मध्ये त्याला आपण काय म्हणणार, एस्केप व्हेलोसिटी असं म्हणतो। मग जेवढं मी जास्त ऑब्जेक्टला इनिशियल व्हेलोसिटी लावणार तेवढा तो जास्त वरती जाणार, जेवढी मी इनिशियल व्हेलोसिटी कमी लावणार तेवढं त्याचं डिस्टन्स कमी असणार, म्हणजे परत तो त्या फील्डमध्ये येऊ शकतो। मग आता एस्केप व्हेलोसिटीला काउंट करण्यासाठी किंवा तिला डिराइव्ह करण्यासाठी आपल्याकडं एक पहिलं बघू की एस्केप व्हेलोसिटी ही दोन कंडिशनमध्ये आपण बघणार आहोत। पण त्या अगोदर ही एस्केप व्हेलोसिटी मिनिमम हाईट किती लागते तर ते बघण्यासाठी एस इक्वल म्हणजे हा जो आहे डिस्टन्स मायनस U² 2G, म्हणजेच काय होते की जे डिस्टन्स आहे
ते कोणावरती डिपेंड असणार आहे, इनिशियल व्हॅलोसिटीवरती डिपेंड असणार आहे. म्हणजे इनिशियल व्हॅलोसिटी म्हणजेच काय, जो सुरुवातीचा वेग, जेवढं जास्त तुम्ही सुरुवातीचा वेग त्याला दिलात म्हणजे व्हॅलोसिटी आपण प्रोव्हाइड केली, तेवढं जास्त तो ऑब्जेक्ट काय करणार आहे, समोर जाईल किंवा तो ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून जाणार. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची जे काही डिस्टन्स आहे किंवा त्याची मॅक्झिमम हाईट आहे तर ती कोणावरती डिपेंड असणार आहे, तर त्याच्या इनिशियल व्हॅलोसिटीवरती डिपेंड आहे. मग ही इक्वेशन कशी आली रे, तर आपल्याला माहिती आहे की सपोज एखादा ऑब्जेक्ट हा तो व्हर्टिकली अपवर्ड जातोय म्हणजेच, आणि व्हर्टिकली अपवर्ड गेल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर तरी तो काही फ्रॅक्शनसाठी थांबेल आणि नंतर खाली पडणारच आहे. म्हणजे इथे जी फायनल व्हॅलोसिटी झाली त्याची किती आहे, 0 आहे. आणि नेक्स्ट ए म्हणजेच काय, त्याचं ॲसेलरेशन जे आहे ते -g मध्ये आहे, बरोबर आहे. आणि त्यांनी यस एवढं डिस्टन्स काहीतरी कव्हर केलेलं आहे. म्हणजे ह्या असं कोणतं न्यूटनचे इक्वेशन्स आहेत बघायचं की ह्यामध्ये सगळे आपल्याला घटक सापडतात. तर न्यूटनच्या फर्स्ट इक्वेशनमध्ये जर बघितलं टाईम आहे, सेकंडमध्ये पण टाईम आहे, मग ती पण इक्वेशन जमणार नाही. मग आपल्याकडं न्यूटनची थर्ड इक्वेशन आहे मोशनची, v² = u² + 2as, आणि ह्याच्यानुसार ही व्हॅल्यू आपण डिराईव्ह करू शकतो. म्हणजे ही जी व्हॅल्यू आलेली आहे म्हणजे डिस्टन्स इक्वल, म्हणजे हा जो आहे यस म्हणजेच हा आपण डिस्टन्स डिनोट करतो, यस इक्वल -u² / 2g. म्हणजे हा जी इनिशियल व्हॅलोसिटी आहे तर ती कोणावरती डिपेंड, म्हणजे डिस्टन्स कोणावरती डिपेंड आहे, इनिशियल व्हॅलोसिटीवरती डिपेंड आहे. गॉट इट, हे समजलं. त्यानंतर आपण आता बघू की जी एस्केप व्हॅलोसिटी आहे ती सरफेसवरती, तर तो ऑब्जेक्ट आपण व्हर्टिकली अपवर्ड फेकला, बरोबर आहे. त्यानंतर त्या ऑब्जेक्टची जी फायनल व्हॅलोसिटी आहे तर मग ही ऑब्जेक्टवरती गेल्याच्या नंतर हा ऑब्जेक्ट खाली कधी पडतो, जेव्हा त्याची फायनल व्हॅलोसिटी किती होणार, 0 होणार. म्हणजे त्यावेळेस तो ऑब्जेक्ट हा खाली पडणार. म्हणजे आपल्याकडं जी फायनल व्हॅलोसिटी आहे ती 0 आहे आणि त्याचं जे ॲसेलरेशन झाले तर ते -g आहे. तर -g का असेल, बिकॉज तो जो ऑब्जेक्ट आहे तो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी चाललाय, म्हणून व्हॅल्यू जी आहे ती -g घेतलेली आहे, निगेटिव्ह ॲसेलरेशन किंवा तुम्ही त्याला डिसेलरेशन सुद्धा म्हणू शकता. मग आपल्याकडं हा फॉर्म्युला आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन, v² = u² + 2as. म्हणजे आपण इथं एच्या ऐवजी जी ची व्हॅल्यू यूज करणार आहोत. म्हणजे इथं आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज ठेवू. v ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. u² ला u² × 2 × a च्या ऐवजी आपण -g ठेवलं आणि s ठेवलं. म्हणजे मला एखाद्या ऑब्जेक्टची जर मॅक्झिमम हाईट जर कशावरती डिपेंड आहे हे जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, यसला मी बाजूला घेतलं, हा -u² / 2g आहे, हा मल्टिप्लिकेशनमध्ये होता, हा डिवाइडमध्ये गेला. म्हणजेच एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्टची मॅक्झिमम हाईट ही त्याच्या कशावरती डिपेंड आहे, इनिशियल व्हॅलोसिटीवरती डिपेंड आहे, बरोबर. इथंपर्यंत समजलं. त्यानंतर आता आपण बघू की एखाद्या ऑब्जेक्टला त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड सोडून जाण्यासाठी म्हणजे किती व्हॅलोसिटी त्याला अप्लाय करावी लागते. तर त्यानुसार आपण पहिल्यांदा एस्केप व्हॅलोसिटीचं डेरिवेशन घेऊया आणि त्यानंतर मग त्याची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. सो लेट अस सी, आपल्याकडं एस्केप व्हॅलोसिटी फाइंड करण्यासाठी किंवा आपण असं कन्सिडर करूया ही जी व्हॅल्यू आहे तर ती सरफेसवरती किती असणार आहे आणि त्याच नंतर स्पेसवरती किती असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी फाइंड करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला आता जस्ट यूज केलेला होता, तो फॉर्म्युला म्हणजे कोणता आहे, सरफेसवरती असताना पोटेन्शियल एनर्जी ही किती असणार रे, -gmm बाय काय असेल, r असेल. मी इथं +h का नाही घेतलं, कारण +h हा म्हणजे हाईटवरती असताना आहे, पण आता आपण हाईटवरती नाही बघत आहोत, कशावरती बघायलो, सरफेसवरती. आणि परत त्याची कायनेटिक एनर्जी सगळ्यांना माहिती आहे, त्याचा फॉर्म्युला हाफ ऑफ काय असेल, mv². पण मी इथं एस्केप व्हॅलोसिटी घेणार आणि कधीही टोटल एनर्जी जर काउंट करायची असेल तर आपण काय करतो, पोटेन्शियल एनर्जी प्लस काय करतो, कायनेटिक एनर्जी. सो वी विल राईट हिअर टोटल एनर्जी इक्वल कायनेटिक एनर्जी प्लस आपण घेऊया पोटेन्शियल एनर्जी. मग कायनेटिक एनर्जी किती आहे, हाफ ऑफ mv², एस्केप आहे आणि हा प्लस मायनस मायनस होतो आणि मग इथं असेल gmm/r².
आर असेल. म्हणजे ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 किंवा त्याला आपण E1 असं म्हणूया. पण इथे E1 असं का घेतलेलं आहे रे? मग त्याचं रिझन काय? E1 म्हणजे एनर्जी 1. मग आता तीच आपण स्पेसमधली एनर्जी बघणार आहोत. स्पेसमध्ये डिस्टन्स वाढत गेलं मग त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? 0. कारण या अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जेवढे डिस्टन्स वाढलं म्हणजे त्या स्पेसिफिक हाईटपर्यंत पोटेन्शियल एनर्जी असते, पण जास्तीच्या आपण हाईटवरती इन्फायनाईट डिस्टन्सवरती जर गेलात तर तिथे असणारी जी पोटेन्शियल एनर्जी आहे तर ती किती असेल? 0 असेल. सो स्पेसमध्ये पोटेन्शियल एनर्जी ही 0 आहे. त्यानंतर कायनेटिक एनर्जी सुद्धा 0 आहे. आणि मग आपल्याकडे टोटल एनर्जी जी आहे तर ती काय असेल रे? 0च निघाली. बिकॉज पोटेन्शियल एनर्जी 0, कायनेटिक एनर्जी 0, तर टोटल एनर्जी पण किती निघाली? 0 निघाली. म्हणजे ह्याला आपण असं नाव देऊया E2 देऊया. म्हणजे आता आपल्याला पुढं काय करायचं आहे की जी एनर्जी आहे तर ती कॉन्स्टंट असते. म्हणजे आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीनुसार जर बघायचं असेल, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी चेंज वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म अँड इट रिमेन्स कॉन्स्टंट इन द युनिवर्स. म्हणजे कुठेही जरी गेलात तर ही एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे आपण ह्या दोन्ही इक्वेशन्सला कंबाईन करू तर आपल्याकडं E1 इक्वल काय असेल? E2 असेल. मग E1 ची व्हॅल्यू काय आहे? सगळ्यांना माहिती आता आपण काढली ती हाफ आहे mv² एस्केप मायनसला मायनस जी कॅपिटल M स्मॉल m आणि इथं असेल R असेल आणि इक्वल हा झाला 0. 0 का आला आहे? तर जी E2 आहे म्हणजे एनर्जी 2 स्पेसमधली जी एनर्जी आहे ती 0 निघालेली आहे. मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे रे? एस्केप व्हॅलोसिटी फाइंड करायची आहे. मग काय करणार तुम्ही? जो हा एस्केप व्हॅलोसिटीचा आहे म्हणजे v² एस्केप व्हॅलोसिटी इक्वल काय घेऊया आता? जो हा 2 डिवाइडमध्ये आहे तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार. म्हणजे आपण असं घेऊया त्याला 2gm बाय आता हा झाला R आणि M असेल. म्हणजे हा स्मॉल m आहे बिकॉज m इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये होता, इकडे जाऊन डिवाइडमध्ये गेला. मग आता तुम्ही चेक करा यामध्ये अशा कोणकोणत्या सारखे घटक आहेत त्याच्यात जे कट होऊ शकतात. मग ह्यामध्ये स्मॉल m कॅन्सल होऊ शकतो. मग आपल्याकडं काय राहिले रे? v एस्केप इक्वल काय आहे? 2gm बाय R आहे. थोडंसं आपण फॉर्म्युल्याला कन्वर्ट करू म्हणजे मॉडिफाय करू. तुम्ही याच्या अगोदर हा फॉर्म्युला बघितलात की नाही? म्हणजे हा फॉर्म्युला सगळ्यांना झाला आहे. G इक्वल काय होतं रे? gm बाय R² होतं, बरोबर आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे? ग्रॅव्हिटेशनचा म्हणजे ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे. मी याला असं लिहू शकते की नाही? gR² इक्वल gm हे पण लिहू शकते. म्हणजे मला काय करायचे की ह्या gmच्या ऐवजी ही व्हॅल्यू घ्यायची gR². मग पुढची स्टेप काय असणार आहे? v² म्हणजे एस्केप व्हॅलोसिटी इक्वल आपला असेल 2 ला 2 घेऊया आणि इथं हा जो स्क्वेअर आहे त्याला आपण स्क्वेअर रूटमध्येच टाकूया असं घेऊया. पहिल्यांदा ही एक स्टेप घेऊया 2gm बाय काय असेल? R असेल. म्हणजे हे त्याचं पूर्ण स्क्वेअर रूट झालं. मग आता आपल्याकडं जी gm ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे तर ती पुट करूया. एस्केप व्हॅलोसिटी इक्वल 2gr आणि इथं जो असेल तो पण आपण 1 मिनिट gR² आणि इथं R आहे. सो नेक्स्ट व्हॅल्यू पुढची काय येणार? एस्केप व्हॅलोसिटी R कॅन्सल होईल. मग आपल्याकडे किती R राहिले? 2gr. म्हणजे एस्केप व्हॅलोसिटीला डिराईव्ह करण्यासाठी किंवा तिची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडं फायनली फॉर्म्युला कोणता आहे? √2gr. सो सगळ्यांनाच माहिती आहे की ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण काय घेतो त्याच्यामध्ये 9.8 घेतो, बरोबर आहे. आणि जे रेडियस आहे म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आपण घेतो तर ते किती असणार आहे? 6.4 × 10⁻⁶ असं घेतो. मग पुढे आपण सॉल्व करत जाऊया. एस्केप व्हॅलोसिटीला VSC इक्वल √2 × 9.8 × 6.4 × 10⁻⁶ आलं. करेक्ट आहे. मग यानंतरचे कॅल्क्युलेशन पुढचे काय करशाल? एस्केप व्हॅलोसिटी बरोबर ही व्हॅल्यू फाइंड करत जायची. तर ती आलेली आहे 19 पॉईंट म्हणजे स्टेप बाय स्टेप करत जा.
6 इंटू 6.4 इंटू 10⁻6 आहे. सो पुढची जी स्टेप असणार आहे 19.6 इंटू 6.4 करा. तर तुमचं जे आन्सर जे आहे ते हे मी इरेज करते आणि इथे लिहिते. तर 19 एस्केप व्हेलोसिटी इक्वल अंडर रूट आहे 125.44 इंटू 10⁻6 आहे. बरोबर आहे. मग पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे की हा स्क्वेअर रूट काढायचे, पण हे काढायला म्हणलं तर आपल्याला अवघड जाईल. मग अशा वेळेस काय करूया, हा जो डेसिमल आहे त्याला आपण समोर शिफ्ट करूया. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत, व्ही एस्केप म्हणजे एस्केप व्हेलोसिटी इक्वल याचं स्क्वेअर रूट काढल्याच्या नंतर 112 गुणिले 10⁻2 आणि मग आपला आन्सर असेल, हा मीटर पर सेकंडमध्ये आहे तर 112,000 याला जर किलोमीटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण 1000ने त्याला डिवाइड करूया. सो 1000 घेऊ म्हणजे कितीच्या नंतरनं हा डेसिमल जाईल, 3च्या नंतर, म्हणजे आपला आन्सर असेल 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे एका कुठल्याही ऑब्जेक्टला त्याची ग्रॅव्हिटेशनल फील्ड जर सोडून जायची असेल तर मिनिमम जी व्हॅलोसिटी आहे तर ती किती प्रोव्हाइड करावी लागणार आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. एवढी ही व्हॅल्यू म्हणजे एवढी इनिशियल व्हॅलोसिटी आपल्याला प्रोव्हाइड करावी लागणार आहे. सो आय होप इथंपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल आणि पुढचं जे सेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच.